सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, राज्य व केंद्रीय पोलीस दलाचे अधिकारी तसेच जवान, केंद्र आणि राज्य शासनाचे सेवारत तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी, शाळा व महाविद्यालयाचे उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, पालक, प्राध्यापक, कृषी, विज्ञान, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृती, पत्रकारिता, समाज जीवनाच्या अशा विविध क्षेत्रात आपापल्या परीने योगदान देऊन महाराष्ट्राचा, देशाचा गौरव वाढवणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनींचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो। आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा आपल्या घरी टीव्हीवर किंवा मोबाईलवर पाहत असलेल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या देश विदेशातल्या बंधू भगिनींना देखील आणि युवक युवतींना देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। त्याच्यामध्ये आज आपण सगळ्यांनी आजचा दिवस भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस। शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला। त्यावेळी आपल्यासमोर अनेक संकट आणि आव्हानं पण होती। त्या संकटावर आव्हानावर मात करण्याची दिशा 26 जानेवारी 1950 ला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्वीकारून आपण निश्चित केली। तेव्हापासून 75 वर्षात देशासमोर प्रत्येक संकटाला, आव्हानाला एकजुटीनं निर्धाराने सामोरं जाण्याचं काम प्रत्येक भारतीय देशवासियांनी केलं। देशांतर्गत कितीही मनभेद असले तरी देशासमोर बाह्य संकटासमोर संपूर्ण देश एक आहे ही भावना गेल्या 75 वर्षात अधिक मजबूत केली। ही भावना मजबूत होण्यामागे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे। देशाने स्वीकारलेल्या